नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी, मुंबईकरांना सावध करणारी. मुंबईत पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. 3 आणि 4 जुलै रोजी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळेल असं भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवलाय. मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर भारतात सुद्धा अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढचे 3 दिवस मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातील पालिकांच्यासाठी सुद्धा आपत्कालीन यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. आपण बघितलं जून महिना संपूर्ण कोकणामध्ये डेफिशिट होता, सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पण जुलैमध्ये संपूर्ण कोकणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस असण्याची शक्यता आहे. आता सध्या जी पावसाला अनुकूल अशी ऑफशोअर ट्रफ ॲक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे कोकणामध्ये इन्क्लुडिंग मुंबई संपूर्ण कोकणामध्ये भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढचे 24 तासामध्ये ठाणे, पालघर आणि मुंबई या ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे काही ठिकाणी हेवी टू व्हेरी हेवी स्वरूपाचा पाऊस पडेल. आणि सोबतच मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच्या 48 तासामध्ये म्हणजे 3 तारखेपासून 3 आणि 4 तारखेला पावसाचा जोर अजून वाढण्याची शक्यता आहे. सोबतच ठाणे, पालघर, मुंबई आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि ह्याच्या संबंधित ऑरेंज अलर्ट जारी केलेले आहेत. हवामान खात्याने हा सगळा इशारा दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी पावसाच्या संदर्भात नेमकं काय ट्विट केले त्यावरही एक नजर टाकूया. उद्या आणि परवा मुंबईच्या काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर मुंबईकरांनी शक्यतो घरातच थांबावं, गरज नसताना घराबाहेर पडू नका आणि योग्य ती खबरदारी घ्या असं आवाहन मुंबईकरांना मुंबई पोलिसांनी केलंय. राजधानी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल असं सांगितलं जात असताना तिकडे उपराजधानी नागपूरमध्ये मात्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळला. पावसामुळे या ठिकाणी शेतकरी मात्र चांगला सुखावलाय. 2 दिवसानंतर झालेल्या या पावसामुळे ग्रामीण भागात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. ठाण्यात सुद्धा काही भागात चांगला पाऊस झाला. गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसानं हजेरी लावल्यानं उकाड्यानं हैराण असलेल्या ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला. पावसामुळे या भागात आता काहीसा गारवा निर्माण झालाय. पुढच्या बातमीकडे. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला आता एक वेगळं गंभीर वळण लागलंय. दिग्दर्शक संजय लीला भंसाळींची चौकशी होणार आहे. भंसाळींना मुंबई पोलीस उद्या चौकशीसाठी बोलावणार आहेत असं कळतंय. त्यामुळे आता या चौकशीतून नेमकं काय बाहेर येतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी सुशांत सिंग राजपूतनं बांद्र्यातल्या आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील एकाधिकारशाहीच्या विरोधात आवाज उठू लागला आणि काही जणांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हटलं. त्यामुळे सध्या पोलीस व्यावसायिक मतभेद आणि स्पर्धेतून मृत्यू झाला का याचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी अनेक बॉलिवूडच्या कलाकारांची चौकशी होते. त्याच्या मित्रमंडळी असतील, परिवारातले असतील, बऱ्याच लोकांची आत्तापर्यंत चौकशी करण्यात आलेली आहे. मात्र आता एक मोठं नाव समोर आलं आहे, ते म्हणजे चित्रपट निर्माते संजय लीला भंसाळी. आपल्यासोबत प्रणय अशोक सर आहेत, DCP साहेब. साहेब, ह्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणी एका मोठ्या व्यक्तीचं नाव येतं, संजय लीला भंसाळी यांचं नाव समोर येतं आहे. त्यांची चौकशी केली जाणार आहे. ती चौकशी नोटीस पाठवली गेली आहे का, आणि पाठवली असेल तर कधीपर्यंत पाठवली आणि त्यांची चौकशी कधी होणार आहे? बांद्रा पोलीस स्टेशन ह्या केसमध्ये ते इन्व्हेस्टिगेशन करत आहे आणि त्या शृंखलात आता जे आहे, जे काही लोक त्यामध्ये पर्सनली आणि प्रोफेशनली त्यांच्याशी संबंधित होते
त्यांच्याकडून जे काय आमच्यासमोर ते आलेली आहे, जे काही तथ्य आलेले आहेत त्याच्या बेसिसवर त्यांना आता बोलवण्यात येत आहे. तर त्यामध्ये ह्यांना पण आता प्रोफेशनली ते इन्वॉल्ड होते त्यांच्यासोबत आणि त्यांच्याकडून जे काय प्रश्न आहे त्याच्या बाबत त्यांना उद्या बोलवण्यात आलेलं आहे आणि जे काय पॉईंट्स आहेत ते क्लॅरिफिकेशनसाठी त्यांना उद्या आपण त्यांच्याशी इन्क्वायरी करू. सर, हे संजय लीला भन्साळी यांचं नाव चौकशीतून समोर आलं का? ज्या पद्धतीनं अनेक बॉलिवूडमधले जे मंडळी आहेत त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त झाले होते सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये काही प्रकार सुरू आहेत, त्यामुळे यांना बोलवलेलं आहे का? इतरांची चौकशी झाली त्याच्यामध्ये संजय लीला भन्साळी यांचं नाव समोर आलं आणि त्यामुळे त्यांना चौकशी करता बोलवलं? ह्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये बरेचसे ॲस्पेक्ट्स आहे. सर्व डिमेन्शन्स बाबत आता चौकशी होत आहे आणि सिनियर ऑफिसर्स DCP जे स्वतः ते त्यामध्ये ते व्यक्तीने ते लक्ष देत आहे आणि ह्यामध्ये जे काही ॲस्पेक्ट्स आहे सर्व बाबींचीवर क्लॅरिफिकेशन साठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. नक्कीच सर, साधारणपणे किती लोकांची आत्तापर्यंत चौकशी झालेली आहे आणि यापुढे काही नावं समोर येतील का? आणि बॉलिवूडमधल्या काही कलाकारांची चौकशी केली जाणार असंही समजतंय. इन्व्हेस्टिगेशनमध्ये बरेचसे लोक आता तपासणी त्यांची झालेली आहे, त्यांचे स्टेटमेंट्स रेकॉर्ड झालेले आहेत आणि पुढे पण जर गरज पडली ज्याप्रमाणे जे तथ्य समोर येत आहे त्याप्रमाणे चौकशीसाठी जे गरज आहे त्याप्रमाणे टीम डिसिजन घेतील. नक्कीच सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड नाही तर संपूर्ण भारतच हादरला होता. कारण का ह्या आत्महत्येनंतर नेमकं वेगवेगळे जे आरोप केले गेले होते, बॉलिवूडमधले अनेक कलाकार असतील किंवा निर्माते असतील यांनी वेगवेगळे आरोप केले होते आणि त्या आरोपांच्या अनुषंगे प्रत्येकाच्या आरोपाची चौकशी केली जाणार आहे असं देखील गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं, पोलिसांनी सांगितलं होतं. त्यामुळे आता संजय लीला भन्साळी जे आहेत त्यांनी नेमके काय आरोप केलेले, त्यांच्याकडे सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी नेमकी काय माहिती आहे हे त्यांची चौकशी उद्या होईल, त्यावरूनच स्पष्ट होईल. पुढे तुम्हाला उमेश गोविलकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. दरम्यान सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या जी आत्महत्या त्यांनी केली त्याच्या बाबतीत जे काही आमच्याकडे त्या आत्महत्येच्या बाबतीतले जे काही आमच्याकडे डेलिगेशन आले होते त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की याच्यामध्ये बहुतेक बिझनेस रायव्हलरीमुळे त्यांनी आत्महत्या केली असू शकते अशा पद्धतीचा संशय व्यक्त केला होता. त्या माध्यमातून त्याची रीतसर चौकशी पोलीस खातं करते. ज्यांना त्यांना बोलवायची आवश्यकता आहे त्यांना बोलावून त्यांचं स्टेटमेंट आम्ही घेऊन राहिलो आणि एकदा संपूर्ण इन्क्वायरी रिपोर्ट पूर्ण इन्क्वायरी झाली की त्याचा इन्क्वायरी रिपोर्ट आम्ही जाहीर करू. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई आणि परिसराभोवती कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यात रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरेंच्या एका विधानानं चिंतेत आणखी भर पडली आहे. कोरोनाच्या समूह संसर्गाबद्दल रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई आणि परिसरात कोरोनाच्या समूह संसर्ग होत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. मुंबईतील काही भागात 15 ते 20% समूह संसर्ग होत असल्याचं त्यांनी मान्य केलंय. दरम्यान राज्यात पहिल्यांदाच कुठल्या तरी सरकारी प्रतिनिधीकडून समूह संसर्गाची कबुली दिल्याचं पाहायला मिळतंय. मैम, जिस आपने बताया कि नॉर्थ मुंबई में और MMR रीजन में जो लगातार आंकड़े बढ़ रहे हैं, तो कहने की ये तो नहीं हो रहा कि कम्युनिटी स्प्रेड या जो कम्युनिटी स्प्रेड हो रहा है वो फैलता जा रहा है, ये रीज़न हो सकता है? मैक्सिमम जो इन्फेक्शन है या जो केसेस हैं उनकी कोई ना कोई ट्रैवल हिस्ट्री रह चुकी है. वो मुंबई से, पूना से या फिर कहीं से इन्फेक्टेड एरिया से वो ट्रैवल कर रहे हैं और 80 to 85% आर फ्रॉम एसेंशियल सर्विस. Okay. वो भी पॉजिटिव केसेस है और 15-20% ऐसा भी है जो नॉर्मल अपने काम से बाहर निकल रहे, दुकानों में जा रहे हैं, मेडिकल स्टोर्स में जा रहे हैं या कहीं और हॉस्पिटल उनके अदर वेरियस रीज़न के लिए विजिट करें तो उनमें से भी है. तो 15-20% यस कम्युनिटी स्प्रेड भी अभी लग रहा है और उसी को मद्देनजर रखते हुए ये डिसाइडेड दैट विल कीप सिटीज एट लीस्ट. कोरोनाचं संकट सुरू झाल्यापासून महाविकास आघाडीचा गोंधळ सुरूच आहे. महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये नवरा बायकोंपेक्षा जास्त भांडणं असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केलाय.
संकटे म्हणून गोंधळलेली स्थिती वाटते आणि त्यामुळे एखाद्या इतक्या महान संकटामध्ये, भीषण संकटामध्ये सगळ्यांनी एक सुरात बोलायचं असं यांचं चाललेलं नाही की आम्ही असं काही बोललो तर विरोधी पक्षाने हे म्हटलंच पाहिजे, जोरात म्हटलं पाहिजे असं न होता आम्हाला सत्तेची स्वप्न पडतायत असं सारखं ते जितेंद्र आव्हाड म्हणायला लागतात. त्यामुळे काय म्हणायचा हा प्रश्न आहे. परंतु ही वस्तुस्थिती शालेय विद्यार्थ्याला जर विचारलं की बाबा त्यांचं कसं चाललंय, बरं चाललंय का, तुम्ही कसलं डोंगलं तर बरं चाललंय, की घरामध्ये नवरा बायको कमी भांडतील एवढे भांडतायत, फक्त सत्तेसाठी फेविकॉल लावल्यासारखे घट्ट चिकटून बसलेले आहेत. आजपासून ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. पण असं असून सुद्धा कल्याण डोंबिवलीचं प्रवेशद्वार असो किंवा ठाण्याचं प्रवेशद्वार असो, हजारो गाड्या आज विनाकारण बाहेर पडल्या. दरम्यान यावेळी विनाकारण फिरणाऱ्या गाड्यांना कारवाई करत जवळपास 1197 वाहतूक चालकांवर ठाणे पोलिसांनी कारवाई केली आहे, तर 116 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. कोरोनाच्या संकटामुळे राज्यावर आर्थिक संकट आल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. पुढच्या महिन्यात राज्य सरकारला पगार देण्यासाठी कर्ज काढावं लागेल अशी सद्यस्थिती असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. तर सारथीवरून अनेक लोक राजकारण करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सारथीसाठी बजेटमध्ये 50 कोटींची तरतूद करण्यात आली असून सारथीच्या माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या कशा मिळतील हा आमचा फोकस असल्याची माहिती सुद्धा वडेट्टीवारांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी सारथी बंद पडू देणार नसल्याचंही स्पष्ट केलंय. मी तुम्हाला या निमित्तानं स्पष्ट सांगू इच्छितो, सारथी ही संस्था चालेल, मराठा विद्यार्थ्यांच्या ज्या उद्दिष्टपूर्तीसाठी आहे चालेल. इथे काही मंडळी राजकारण करायचा प्रयत्न करतात असं मला वाटतं आणि त्यातून शासनाला, महाविकास आघाडीला बदनाम करायचं आहे. याच्या मागे कोण आहेत मी त्याच्यावर नंतर बोलेल. मी त्याला आता राजकीय विषय आणत नाही, पण ज्यावेळेस वेळ आली तर मी, कारण बोलायचं कोणाशी हा सुद्धा मोठा प्रश्न आहे, पण त्यामध्ये तुम्हाला एवढंच सांगतो की उलट फेलोशिपचा विषय असेल, हा थकबाकी आहे, शासनाकडे पैसे नाही, सगळ्याच विभागाला कट लागलेला आहे, पैसे मागे पुढे आम्ही देत आहोत, पण त्यांची स्कॉलरशिप थांबवली, बंदच पडलं, अशा प्रकारचा काही लोकांनी त्रागा केला, त्याच्यामध्ये तथ्य नाही. फेलोशिप ही सुरू राहील. जे विद्यार्थी आहेत त्यांचं पूर्ण कोर्स होतपर्यंत 5 वर्ष, हे जवळपास 500 विद्यार्थी आहेत. पर स्टुडंट 31,000 रुपये दर महिन्याला आम्ही खर्च करतो. 5 वर्ष खर्च करायचे आहेत एका विद्यार्थ्यावर आणि 5 वर्षामध्ये 22 लाख रुपये एका विद्यार्थ्यावर फेलोशिपसाठी खर्च होणार आहे. 22 लाख रुपये एका विद्यार्थ्याच्या मागे. तरी पण आम्ही हे बंद पाडणार नाही, हे सुरू राहील. याच बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महिन्याभरापूर्वी निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला बसला. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानं या दोन्ही जिल्ह्यांचं मोठं नुकसान केलं. चक्रीवादळग्रस्त नागरिकांना राज्य सरकारनं सुधारणा करून मदत केली. मात्र केंद्र सरकारनं पाहणी करण्यासाठी पथक पाठवलं, पण प्रत्यक्षात पश्चिम बंगालप्रमाणे आर्थिक मदत अजून जाहीर केलेली नाहीये, असा आरोप रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केलाय. केंद्र सरकारकडनं मदत आणखीन प्राप्त झालेली नाही आहे. जी काही आत्तापर्यंत नुकसान भरपाई दिली गेलेली आहे ही राज्य सरकारच्या माध्यमातून दिली गेलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने आपण म्हटल्याप्रमाणे पश्चिम बंगाल असेल, आपले इथं दक्षिण भाग असेल आपल्या देशाचा, इथं दरवर्षी अशा पद्धतीच्या संकटातून ते सामोरं जात असतात. पश्चिम बंगालमध्येही जे वादळ झालं ते आपल्या जवळपास 1-1.5 महिना अगोदर झालं, पण त्यांना केंद्र शासनाकडून मदत प्राप्त झाली. आमची हीच प्रामाणिक इच्छा आहे की आपल्या राज्यावर अशा पद्धतीचं संकट हे पहिल्यांदाच आलेलं आहे. अशा पद्धतीचं चक्रीवादळ हे 114 वर्षांनंतर नोंद असल्यापैकी त्याच्यानंतर आत्ता झालेलं असल्यामुळे आम्हालाही अपेक्षित असं आहे की केंद्र शासनाने लवकरात लवकर त्या ठिकाणी मदत करावी. याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.